आपण शतावरीच्या वड्या बनवणार, त्यासाठी मी शतावरी धुवून कापून घेतली आहे। शतावरीमध्ये मी 1 वाटी जाडसर तांदळाचे पीठ, 1.5 वाटी बेसन घालून घेतले। नंतर त्यामध्ये हातावर ओवा चोळून घालून घेतला आणि पांढरे तीळ घातले आणि जिरे घालून घेतले। नंतर त्यामध्ये मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेतले। मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेतले। आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यावे। पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, आले यांची पेस्ट घालून घेतली। कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली। आवश्यकतेनुसार त्याचे गोळे करून घेतले। आपल्याला आवडतील त्या आकारात करून घ्यावे। एका साईडला गरम पाणी करत ठेवले। एका जाळीमध्ये केळीची पाने ठेवून त्याला तेल लावून घेतले। त्यावर वड्या घालून घेतल्या। पानांनी झाकून त्यावर झाकण ठेवून घेतले। पाणी उकळल्यानंतर त्यावरती ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजवून घेतल्या। शिजल्या की नाही हे पाहण्यासाठी सुरी घालून बघितली। सुरी क्लिअर आली म्हणजे त्या व्यवस्थित शिजल्या गेल्या। वडी थंड झाल्यावर त्या कापून घेतल्या। नंतर वड्यांना तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेतले। वड्या दोन्ही बाजूने लालसर करून घेतल्या। तो व्हिडिओ माझ्यातून शूट झाला नाही।